त्यानं एक चूक केली आणि त्याला करायच्या आधीच त्याची आई कायमची निघून गेली. ही चूक तुम्ही कधीही करू नका. राहुल नावाचा एक मुलगा होता. तो शहरात नोकरीसाठी गेला होता. त्याची आई गावात एकटी राहत होती. ती रोज त्याला फोन करायची, पण राहुल नेहमी कामात बिझी असायचा. एक दिवस आईनं त्याला फोन केला, पण राहुल मीटिंगमध्ये होता. त्यानं फोन कट केला आणि मेसेज केला, "मी बिझी आहे, नंतर बोलतो." पण ते नंतर कधीच आलं नाही. आई रोज वाट पाहत होती. हातात फोन घेऊन बसायची. प्रत्येक आवाजाला तिला वाटायचं राहुलचा कॉल असेल. पण तो कॉल कधीच आला ना. एक रात्री अचानक राहुलला गावाहून फोन आला. "राहुल, तुझी आई हॉस्पिटलमध्ये आहे." हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो लगेच गावाकडे निघाला. तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. आई बेडवर पडली होती, खूप अशक्त. ती हलक्या आवाजात म्हणाली, "राहुल, तू खूप बिझी झालास का रे? मी रोज तुझ्या फोनची वाट पाहत होते." हे ऐकून राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. तो रडत म्हणाला, "आई, मला माफ कर. मला वेळच मिळाला नाही." आई हळूच हसली आणि म्हणाली, "मी आता थकली आहे रे." आणि तिचे डोळे कायमचे मिटले. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, "तुझी आई आता नाही." राहुल पूर्णपणे तुटून गेला. त्यानं थरथरत्या हातानं त्याचा फोन काढला आणि स्क्रीनवर पाहिलं. लास्ट नोटिफिकेशन होतं, आई कॉलिंग. त्या क्षणी त्याला समजलं की तो एक कॉल जर त्यानं घेतला असता तर कदाचित आज त्याची आई जिवंत असती. आपण सगळे लाईफमध्ये खूप बिझी असतो, पण आईसाठी 2 मिनिटं काढा, कारण एकदा ती गेली की परत कधीच येत नाही. आजच आईला फोन करा.